यशाची गरुड झेप घेऊन आपल्या सर्वांचे भवितव्य घडवणाऱ्या अशा कर्तृत्वान व्यक्तीचे आई वडील म्हणजेच आपल्या शुभम सरांच्या आई वडिलांशी आपण संवाद साधूयात। नमस्कार सर। नमस्कार मॅम। सर, आपल्या मुलामुळे लाखो घरामध्ये आनंदाची दीपज्योत पेटली आहे। सरांनी हजारो अधिकारी घडवले आहे, तर ॲज अ पॅरेंट तुम्हाला कसं फील होतं? एक अभिमान वाटतो मला त्याचा। छान वाटतं, एकदम अभिमान पण वाटतो। आणि म्हणजे आपल्या स्वतःसाठी तर आपण करतोच, आपल्या नातेवाईकासाठी पण असं दुसऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलं तर छान वाटतं। छान वाटतं। सर, असं म्हटलं जातं की वडिलांच्या नावामुळे समाजात मुलाला ओळखलं जातं, पण आपल्या शुभम सरांनी समाजात एवढं छान नाव कमावलं आहे, तर तुम्हाला जेव्हा शुभम सरचे वडील म्हणून ओळखलं जातं तेव्हा कशी भावना असते? मॅम, तुम्ही? छान वाटतं एकदम। ओके। आता मुलांमुळे आपल्यामुळे मुलाला ओळखतो, प्रत्येकालाच वाटतं तसं की मुलामुळे आपल्याला ओळखायला पाहिजे। हो, छान छान वाटतं। सरांची लहानपणापासूनची अशी एक चांगली गोष्ट जी सरांनी आजवर जपली आहे? तो सुरुवातीपासूनच हुशार आहे आणि शिस्तबद्ध आहे आणि प्रामाणिकपणा, मेहनती आहे। ओके। सर, असं वेळेवर कुठल्याही वस्तू त्याच्या ताबडतोब परफेक्शन आहे। असं कुठे असं टाकून देत नाही, किती घाई गडबड असली तरी असं त्याची ती सवय पहिल्यापासून। सर, फॅमिलीला टाइम कमी देतात, तर तुम्हाला काही तक्रार आहे का? वेळ देतो कमी, पण म्हणजे असं बाकीच्या मुलांना एवढं घडवतोय तर त्याच्यामुळे आम्हाला काही नाही वाटत मग। तो वेळ कमीच देतो, परंतु स्पर्धेच्या युगामध्ये त्याला ते आवश्यकच आहे। बरोबर। आणि इतक्या घरातले म्हणजे एवढे मुलांना इतका वेळ देतो तो की समजा असं कधी जेवताना सुद्धा त्यांचे ते कॉल अटेंड करतो। गाडी चालवताना पण म्हणजे असं मी म्हणणार गाडी चालवताना कमीत कमी नको हे करू, तर तो म्हणतो नाही यार इतक्या मुलांचे कॉल आहे मग कधी होतील। बरोबर। त्याच्यामुळे मला वेळ द्यावाच लागतो। त्याचे लेक्चर 2-3 असतात दिवसातून 3, आणि परत मग वेळ द्यायला मला वेळ कधी मग म्हणून जेवताना पण। आणि थोडं आता समजा वेळ म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये जायचंय मला, मग त्यावेळेला मला नेऊन सोडणार असतो, कुठे मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं, तेवढा वेळ काढतो तो पटकन मला सांग किती वाजता जायचंय, तू तिथं आतमध्ये थांबेपर्यंत मी माझं फ्री आहे ना, मग मी बोलू का तोपर्यंत, कॉल घेऊ का, मी म्हणते घे, कुठे पण दवाखान्यात कुठे गेले कार्यक्रमाला, तो त्याचा वेळ मग तेवढा वेळ बोलतो तो। आणि मग आपलं तुम्हाला सांगतो आवरलं की मग मला फोन करतो, मी त्याला फोन करते, चल मग आता असे तेवढे वेळ पण काढतो सर्वांसाठी। म्हणजे वेळात वेळ काढून देतो सांगायचं, असं वेळेवर नाही सांगायचं, टाइम टेबल असं ठरलेलं असतं त्याचा। अच्छा, आधी सांगायचं। सरांनी जेव्हा तुमच्या दोघांना फर्स्ट टाइम क्लास बद्दल सांगितलं होतं, तर तेव्हा तुमची पहिली रिएक्शन काय होती आणि तुमचा सपोर्ट कसा राहिला सरांना या गोष्टींसाठी? त्याच्यासाठी त्याला तर मी हेच दिलं, होकारच दिलाय, ठीक आहे काही असेल तर आपण बघू। मी पण भरपूर त्याला ते केलं, आणि त्याच्यात जास्त की स्टुडंट त्याचे जे होते सुरुवातीचे ते खूप कॉपरेटिव्ह होते। म्हणजे आम्ही दिल्ली गेट पासून काय काय चेअर टेबल काय आणायचं, मग नंतर मी पण हे केलं, साथ दिली आणि तयार करेपर्यंत आम्ही होतो। आणि त्या स्टुडंटचा पण फार मोठा वाटा आहे त्याच्यात। काही स्टुडंट असे होते की खूपच मदत करायचे, आणि त्याच्या स्वभावामुळे की त्याला म्हणजे अभ्यास कोणी कोणासाठी करत नाही। बरोबर आहे। तर ते स्टुडंट त्याचे पाठीमागे भरपूर हे होते आणि त्यासाठी सपोर्ट अजूनही सुद्धा त्याचे स्टुडंट खूप मदत करतात। पहिली इच्छा त्यांच्या अगोदर अशी होती की तो अभ्यासात हुशार होता ना, मग त्यांचा क्लास 1 अधिकारी व्हावं, वेगवेगळ्या परीक्षा द्यावं। पण मग नंतर हे शिक्षण पूर्ण झालं तर याच्यात आवड वाटली, मग त्याच्यातही म्हटलं हो बरं ते कर, मग दुसऱ्या मुलांचं एवढं भवितव्य घडवायचं तर ठीक आहे। मग तुम्ही खुश आहे सर आमचं सगळ्यांचे भवितव्य घडवत आहे? सरांचं लहानपणीचा एखादा खोडकरपणा किंवा गमतीशीर इन्सिडेंट जे तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल? खूप आहे त्यांचे खोडकरपणा, दोघं भावांचे पण। एमटीडीसी मध्ये सर्व्हिसला होतो मी, घरी असायचो ना, 8 दिवसाला यायचो फक्त। सर्व 3च बघितलेले लहानचे पर्यंत, त्याच्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट त्याला म्हणजे असं सांगायला पण असं घडलं ना समजा क्लासमध्ये वगैरे एक एक गोष्ट सांगायचं अगोदर। आता कसं एवढं वेळ नाही म्हणते वेळेचं, तुम्ही जे मला आधी विचारलं ना, तर त्या अगोदर प्रत्येक गोष्ट एक एक सांगायचं असं गमतीशीर। आता तेवढं वेळ नाही म्हणत, हा बाकीचा वेळ देतो समजा, आता जे मी तुम्हाला सांगितलं। आणि आता काय खोडसाळपणा सांगितलं, खोडकर करायची का लहानपणी? खूप म्हणजे खोडकर करत होता, पण असं कोणा त्रास दिला असं नाही। त्यावेळेस काहीतरी सांगितलं, ते एखादा इन्सिडेंट सांगा ना आम्हाला। असे भरपूर आहे, पण त्याला एक असं 5वी-6वीला असताना काय गंमत करायचं, तो दुपारची वेळ समजा अशी सुट्ट्या लागलेल्या आहे दिवाळीच्या उन्हाळ्याच्या, शांत वातावरण असतं घरामध्ये, आणि मग दारावरून समजा कुणी चाललं, कुणी असो, मोठा माणूस म्हातारा माणूस किंवा मुलं मुली छोटे, तर त्याला एक सवय होती त्या अशा जाळीमधून बघायचा,
आवाज द्यायचा. म्हणजे ते असं इकडे तिकडे बघितलं का कोण आहे, मग आपण खाली खाली जायचं. बसून जायचं. त्याला ती खूप मजा वाटायची का अरे बघता. मग असं बरेच दिवस चाललं. मग त्याच्या मित्राला वाटलं तसं की अरे आपण असं करून बघू त्याच्या घरी. पण त्याच्या मित्राला बोलले ना, मग काय रे म्हणे असं सर्वांना जमत नाही बा असं. अच्छा. सर आईचे लाडके आहेत की बाबांचे लाडके आहेत? आईच्या. कारण तिनं सर्व हे केलेलं आहे. मी सांभाळलंय. जॉबला असल्यामुळे मी घरी कमी असायचो आणि बाकीचं सगळं ते. शुभम सरला एखादा शब्द जर तुम्हाला सांगावासा वाटत असेल तर? असं आनंदी राहा, खुश राहा, वेळ स्वतःसाठी वेळ दे, जेवण वगैरे वेळेवर करत जा. जेवण सुद्धा कधी कधी डब्यात घेत होतो गाडीमध्ये. असं नाश्ता सकाळी येतो लेक्चरला त्यावेळेला. तरी पण ते कधी कधी परत आणलेलं असतं. मग ते जरा वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं. त्याच्यावरती तर आहेच माझं लक्ष असं indirectly. आपण नाही म्हटलं अरे जेवण करतो तिथं 200-250 मुलं माझी वाट बघताय, माझ्या जेवणाचं काय एवढं घेऊन बसले, ते करताच येईल आपल्याला असं. थँक्यू सर.